तर मित्रांनो आम्ही निघालोय शिर्डीला. अजून मित्र येतात म्हणून प्रथमेशने ट्रेन पकडून ठेवलेली. त्या दिवसाला काही नाही काहीतरी आठवतच राहतो मधल्या मध्ये. त्या रुपेशला राग आला म्हणून त्याने हातच झटकून टाकला त्याचा. गर्दी खूप होती तरी पण आम्ही कसे शिर्डीला तर पोहोचलो. मित्रांनो शिर्डीला येत आहे तर खरंच गुलाबी थंडी आहे ना एवढी. कोलबी झाली आमची कोलबी. ह्या पोरग्याला कांदे पोहे घेऊन नाही दिले म्हणून याला राग आला. तर मस्त कांदे पोहे खाऊन मस्तपैकी रूमची चावी भेटलेली आहे आम्हाला आणि मस्त आता आम्ही रूम मध्ये जाणार. मस्त फ्रेश वगैरे होतो. थोडा वेळ आराम करून मस्तपैकी फ्रेश झालो आणि निघालो आम्ही साई दर्शनासाठी. तर आधी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो आता काय काय केलंय ते शिर्डीत. खूप थंडी आहे मित्रांनो शिर्डीला. सकाळी लवकर जायचं म्हणजे एक फायदा आहे, लवकरात लवकर दर्शन तर भेटतं आपल्याला. आणि त्यानंतर आम्ही गेलो प्रसादी वगैरे घ्यायला. नंतर साई चावडी आणि द्वारकामाईत गेलो. मस्त 1-2 फोटो वगैरे काढले. नंतर गेलो आम्ही साई प्रसादालयात. तर बघितलं तर एवढी लाईन, बापरे आता काय करायचं. नंतर माझा मित्र इथे सांगतोय की आद्या जाधव इंस्टाग्राम चॅनलला फॉलो वगैरे करा, मस्त व्हिडिओ बनवतो तो. आणि नंतर माझी तारीफ करून झाल्यानंतर इथे पुढे साई प्रसादाचा लाभ वगैरे घेतला आणि नंतर निघालो पालखीसाठी. आमच्या खार बांधावरून आलेली पालखी, तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही साई निवाऱ्यात गेलो आणि नंतर खूप नाचलो, धमाल केली. मस्त पालखी वगैरे खांद्यावर घेतली. खूप भारी वाटतं मित्रांनो पालखी खांद्यावर घेतल्यावर. आणि नंतर आरती वगैरे झाली. इथे पालखीची मिरवणूक काढून पालखी डायरेक्ट खंडोबा मंदिरात नेतात. असे म्हणतात की बाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा ह्याच मंदिरात आलेले, म्हणून या मंदिराचा आओ साई खंडोबा मंदिर असं नाव आहे. नंतर पालखी साई मंदिरात पोहोचली. मग पालखी सोबत आम्ही पण साईबाबांचं पुन्हा एकदा दर्शन घेतले. नंतर बाबांना शेवटचा निरोप देऊन आम्ही पण निघालो मुंबईला जाण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून टाका.